नमस्कार. जनार्दन मराठी बातमीपत्रामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. जाणून घेऊया आज आपल्या शहरातील महत्त्वाच्या घडामोडी. महत्त्वाची घडामोडी अशी आहे की 3 अपत्य असल्यामुळे 2 नगरसेवकांचे पद धोक्यात. तर याविषयी आपण सविस्तर माहिती करून घेऊ. या महानगरपालिकेच्या 115 जागांसाठी नुकतेच निवडणूक प्रक्रिया पार पडली असून 115 नगरसेवकांना विजयी झाल्याचे प्रमाणपत्र निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी बहाल केले आहे. असे असताना 2 नवनिर्वाचित नगरसेवकांसाठी हे पद अल्प अवधीचे ठरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्याचे 3 अपत्य असल्याच्या तक्रारी मनपा आयुक्त तथा प्रशासकांकडे करण्यात आलेल्या आहे. या तक्रारीच्या चौकशीत तथ्य आढळल्यास दोन्ही नवनिर्वाचित नगरसेवकांचे पद रद्द होऊन त्या ठिकाणी पोटनिवडणूक घेण्यात येईल अशी माहिती सूत्रांनी दिलेली आहे. 2 पेक्षा जास्त अपत्य असलेल्या व्यक्तीला महानगरपालिकेची किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक लढवता येत नाही. स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक लढवण्यासाठी संबंधित उमेदवाराला 1 किंवा 2च अपत्ये असणे बंधनकारक आहे. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत निवडून आलेल्या काही नगरसेवकांना 2 पेक्षा जास्त अपत्ये असल्याच्या तक्रारी प्रशासनाकडे प्राप्त झालेल्या आहे. या उमेदवारांनी अपत्याबाबत खोटी माहिती दिली असून त्यांना 3 अपत्ये असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. या 2 तक्रारींमध्ये नवनिर्वाचित नगरसेवकांनी त्यांच्या 3 अपत्यांबाबत पुराव्यासह माहिती दिली आहे. प्रशासकांनी या नगरसेवकांनी निवडणूक लढविताना भरलेली उमेदवारी अर्जात दिलेली माहिती तपासावी, 2 अपत्ये असल्याबाबतच्या पुराव्याची सत्यता पडताळावी अशी मागणी तक्रारदारांनी केली आहे. तर त्यासाठी जे 2 नगरसेवक आहे आता त्यांना सिद्ध करावं लागेल की त्यांना 3 नाही फक्त 2च अपत्ये आहे. दुसरी घटना अशी आहे, पाण्यासाठी आरडाओरडा दडपशाही करू नका. नवनिर्वाचित नगरसेवकांना महानगरपालिकाचे आयुक्त जी श्रीकांत यांच्या निर्वाणीचा इशारा. तर याविषयी आपण सविस्तर माहिती करून घेऊया. आपल्या भागात पाणी पुरवठा करण्यासाठी आरडाओरडा, अधिकाऱ्यांवर दडपशाही असे प्रकार करू नका, त्याने पाणी मिळणार नाही असा इशारा मनपा आयुक्त जी श्रीकांत यांनी मंगळवारी दिनांक 20 जानेवारी रोजी दिला. विशेष म्हणजे शहराला मुबलक पाणी पुरवठा करण्यासाठी सुरू असलेल्या योजनेत नगरसेवकांनी हस्तक्षेप करू नये असे आदेश न्यायालयाने काही दिवसापूर्वी दिलेले आहे. महानगरपालिकेतील सर्वसाधारण सभेच्या GB हॉल सभागृहाचे नूतनीकरण करण्यात आले आहे. सभागृहातील माईक, स्पीकर, LED स्क्रीन, वीज पुरवठ्याची व्यवस्था आदीची चाचणी मनपा आयुक्त जय श्रीकांत यांनी केली. त्यासाठी मंगळवारी त्यांनी या सभागृहात सर्व विभाग प्रमुखांची बैठक घेतली. यावेळी अतिरिक्त आयुक्त कल्पिता पिंगळे यांच्यासह सर्व अधिकारी उपस्थित होते. आयुक्त म्हणाले की नुकत्याच पार पडलेल्या महानगरपालिका निवडणुकीत पाण्याचा मुद्दा सर्वच राजकीय पक्षांनी उचलला. विरोधकांनी तर शहराला 8-10 दिवस आड पाणी मिळत असल्याचा आरोप केला. पाण्यावरून प्रशासनावर टीका झाली. निवडणुकीमुळे त्यावर उत्तर देता आले नाही. आता महानगरपालिकेत नगरसेवक येतील, आपल्या भागातील पाणी पुरवठ्याबाबत दडपशाही करतील. कोणी कितीही मोठा नगरसेवक येऊ द्या, कोणाचीही दडपशाही चालणार नाही. गॅप कमी करून पाणी पुरवठ्याचे वेळापत्रक पूर्ववत करण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. जेव्हा वाढीव पाणी मिळेल तेव्हाच नो नेटवर्क भागात पाणी दिले जाईल असेही त्यांनी स्पष्ट केले. शहराला पाणी पुरवठा होणाऱ्या 29 जलकुंभावरील ऑपरेटर, कनिष्ठ अभियंता, उपअभियंता यांचे मोबाईल नंबर सर्व नगरसेवकांना उपलब्ध करून द्यावे. नगरसेवकांनी मोबाईल केल्यानंतर जलकुंभावरील कर्मचाऱ्यांनी त्याची समस्या शांतपणे ऐकून घेऊन उपाययोजना करावी अशी सूचनाही प्रशासक जय श्रीकांत यांनी दिल्या. जायकवाडी येथे नवीन पाणी पुरवठा योजने सुरू असलेले काम, जुन्या योजनेमधून होणारा पाणी पुरवठा याबद्दलची संपूर्ण माहिती देण्यासाठी जायकवाडी येथे एक बैठक करण्याची सूचनाही प्रशासक जय श्रीकांत यांनी दिली आहे. नवनियुक्त नगरसेवकांना मनपा आयुक्त जी श्रीकांत यांचा इशारा. बैठकीत प्रशासकांनी पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता किरण दांडे यांना शहरातील पाण्याची स्थिती कशी आहे, कोणत्या भागात किती दिवसाला पाणी पुरवठा होतो आदी बद्दल विचारणा केली. त्यावर दांडे म्हणाले की शहरातील पाणी पुरवठा 2 दिवसाला सुरळीत होईल. चिकलठाणा, चौधरी कॉलनी, हनुमान टेकडी, विश्वभारती कॉलनी या भागाला उशिराने
म्हणजे 8 ते 10 दिवसाआड पाणी दिले जात आहे। यावर प्रशासक म्हणाले, निवडणुकीच्या काळात पाण्याची चाचणी घेण्यात आली असली तरी जोपर्यंत नवीन पाणी पुरवठा योजनेमधून पहिल्या टप्प्यात 200 MLD पाणी मिळत नाही, तोपर्यंत नो नेटवर्क भागाला पाणी पुरवठा सुरू केला जाणार नाही। तर तिसरी घडामोडी अशी आहे, महापौर आरक्षण सोडतीकडे लागले सर्वांचे लक्ष। तर याविषयी आपण सविस्तर माहिती करून घेऊया। महानगरपालिका निवडणूक नुकतीच पार पडली असून महापौर पदासाठी गुरुवारी दिनांक 22 जानेवारी रोजी मुंबईत नगरविकास विभागाच्या वतीने आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे। नगरविकास राज्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली सकाळी 11 वाजता या सोडत प्रक्रियेला सुरुवात होईल। छत्रपती संभाजीनगर मनपा निवडणुकीत 115 जागांपैकी सर्वाधिक 57 जागा जिंकून भाजपा मोठा पक्ष ठरला आहे। महापौर करण्यासाठी 58 हा जादुई आकडा गाठावा लागणार आहे। त्यासाठी भाजपाला केवळ एक मत कमी पडत आहे। शिवसेना शिंदे गटाचे 13 नगरसेवक निवडून आलेले आहेत, त्यामुळे भाजपा शिवसेना युतीचे 70 सदस्य झाले आहेत। त्यामुळे महापौर महायुतीच्याच होणार हे स्पष्ट झालेले आहे। आता गुरुवारी आरक्षण सोडत काय निघते याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे। सोडत निघाल्यानंतर कोण महापौर होणार यावर चर्चा सुरू होईल। हे आरक्षण सर्वसाधारण किंवा ओबीसी निघावे अशी अपेक्षा भाजपा नेते व नवनिर्वाचित नगरसेवकांकडून व्यक्त केली जात आहे। या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाला 57, MIMला 13 जागा ते 13 नगरसेवक निवडून आले आणि शिंदे गटाचे 13 2026मध्ये महानगरपालिकेच्या वतीने घेण्यात आलेल्या महानगरपालिकेच्या नगरसेवकाच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने 57 जागांवर आपली मजाल मारली आणि MIMनी 33 जागांवर मजाल मारली आणि शिंदे सेनेचे 13 नगरसेवक निवडून आले। आता महानगरपालिकेच्या वतीने 10 स्वीकृत नगरसेवकांचीही वर्णी लवकरच लागणार आहे। पहिली ही वर्णी 5, त्याची संख्या 5 होती, पण आता नगरसेवकांची संख्या वाढल्यामुळे सातारा देवलाई परिसर हे आपल्या औरंगाबादमध्ये समाविष्ट झाल्यामुळे त्याची स्वीकृत नगरसेवकांची संख्या 5ने वाढवली आहे। तर पुढे जे आहे तर 57 नगरसेवक निवडून आलेले भारतीय जनता पक्षाला 6 स्वीकृत नगरसेवक निवडता येईल आणि त्यानंतर MIM यांनी जे 33 नगरसेवक निवडून आले त्यांना 3 स्वीकृत नगरसेवकांची वर्णी लावता येईल आणि शिंदे गटाचे 13 नगरसेवक निवडून आले आहेत, त्यामुळे त्यांना 1 स्वीकृत नगरसेवकाची निवड करता येईल। असे एकूण 10 स्वीकृत नगरसेवकांची वर्णी लवकरच लागणार आहे।